काही दिवसांसाठी विश्रांतीवर गेलेला पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे। उद्या आणि परवा पावसाची काय स्थिती असणार आहे ते आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। उद्या म्हणजे 14 तारखेला अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, आयएमडीने दिलेला आहे। याचा अर्थ असा की अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा हा जो पट्टा आहे त्याचबरोबर अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, पुणे आणि पुण्याचा घाट परिसर आणि याचबरोबर कोकण किनारपट्टीचा हा जो संपूर्ण पट्टा आहे इथे सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। याचा अर्थ असा की संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास पाऊस पडण्याची शक्यता उद्या असणार आहे। नंदुरबार, धुळे आणि नाशिकचा घाट परिसर याचबरोबर सातारा आणि सांगलीचा पट्टा जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा, पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर 15 तारखेची काय स्थिती असणार आहे तर 15 तारखेला कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। मात्र पश्चिम महाराष्ट्रातले आणि मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे सोडले तर संपूर्ण महाराष्ट्र जो आहे, उर्वरित महाराष्ट्र जो आहे तिथे मात्र येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, काळजी घ्या, सतर्क राहा आणि वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा तुमच्या जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।